पैशांचा किंवा कुठलाही व्यवहार करत असताना बऱ्याच वेळा असं होतं की आपण कुठला तरी व्यवहार करतो आणि व्यवहार झाल्यानंतर आपण चेक देतो. चेक दिल्यानंतर कुठला तरी व्यवहार झालेला असतो, पण त्या व्यवहारामध्ये चेक बाउन्स आल्यानंतर ती आपला व्यवहार अपूर्ण राहतो. कारण आपली काहीतरी व्यवहार झाल्यानंतर एकतर्फी व्यवहार झालेला असतो, आपण काहीतरी विकलेलं असतं किंवा काहीतरी व्यवहार झालेला असतो, पण तिकडून मिळालेला चेक हा बाउन्स होतो आणि बाउन्स झाल्यानंतर आपल्याला टेन्शन येते की आपण काय केलं पाहिजे. अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे ह्या सगळ्या स्टेजेस आपण बघणार आहोत की चेक बाउन्स जर झाला तर चेक बाउन्स झाल्यानंतर काय करता येतं किंवा काय केलं पाहिजे. तर सगळ्यात पहिलं जर तुम्ही कुठलाही व्यवहार करत असाल आणि चेक बाउन्स जर झाला तर चेक बाउन्स झाल्यावर लगेच चेक बाउन्स झाल्यानंतर तुम्ही बँकेत गेले आणि बँकमध्ये गेल्यानंतर जर चेक बाउन्स झाला त्यानंतर लगेच तुम्हाला रिटर्न मेमो मिळत असतो. हा जो मेमो असतो हा फार महत्त्वाचा असतो. ओरिजिनल चेक बाउन्स म्हणजे जो चेक ओरिजिनल असतो हा ओरिजिनल चेक जो बाउन्स होतो आणि हा रिटर्न मेमो जो असतो त्या गोष्टीचा की हा चेक बाउन्स झालेला हा बँकेतून आणणं फार महत्त्वाचं आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. आणि बऱ्याच वेळा असं होतं की चेक बाउन्स झाल्यानंतर सुद्धा आपल्याला अपोजिट पार्टीवाले तात्काळ ठेवतात की 1 महिन्यात देतो 2 महिन्यात देतो. ते सुद्धा पुढे मी सांगणार आहे की ती आपण चूक कुठे करतो. चेक बाउन्स झाल्यानंतर त्या व्यक्तीला 30 दिवसांच्या आत आरोपीला पैसे भरण्यासाठी लीगल नोटीस पाठवायची असते. इथं आपण चुकतो. कारण ही जर 30 दिवसाचा वेळ निघून गेला जर 30 दिवसाचा वेळ निघून गेला तर याला काही अर्थ उरत नाही. तुम्हाला केस करण्यासाठी भरपूर अडचणी येतात किंवा करू शकत नाही. कारण ही लीगल नोटीस जी असते ही लीगल नोटीस तुम्हाला या 30 दिवसांच्या आतमध्ये त्या आरोपीला पाठवावीच लागते आणि त्यात तुम्ही त्याला पैसे परत करण्याची मागणी केलेली असते या नोटीसमध्ये. जे की तुम्ही त्या नोटीसमध्ये सगळं सांगितलं असते की आपला व्यवहार काय झालेला आणि तुम्ही कसे पैसे फसवलेले आहेत आणि कसा चेक बाउन्स झाला याची सगळी ती स्टोरी असते आणि त्याला आपण पैसे मागतोय असं कायदेशीर भाषेत त्याला समजावलेलं असतं आणि त्यात पैशांची मागणी केलेली असते या नोटीसमध्ये. आणि त्या 15 दिवसाच्या मुदतीनंतर आरोपीने पैसे भरले नाहीत तर केस दाखल करावी लागते आपल्याला. 30 दिवसाच्या आत जर आरोपीला पैसे भरण्याची नोटीस आपलं मुदत देत असतो त्यानंतर 15 दिवसाची मुदत असते आणि या 15 दिवसाच्या मुदतमध्ये नोटीस दिल्यानंतर या 15 दिवसाच्या मुदतमध्ये आपल्याला पैसे भरण्यासाठी मुदत दिलेली असते. त्यानंतर जर पैसे दिले नाहीत तर आपल्याला केस दाखल करावी लागते. हे येतं लिमिटेशन ॲक्टमध्ये. चेक बाउन्समध्ये लिमिटेशन ॲक्ट लागू होतो. हे जर लिमिटेशन तुम्ही पाळले तरच तुमची चेक बाउन्सची केस होऊ शकते, नाहीतर तुम्हाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागू शकतो. हे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा केससुद्धा दाखल होत नाहीत कारण व्हॅलिड कारण नसतात लोकांकडे. त्यामुळं ही केस दाखल झाल्यानंतर तक्रार दाखल होते तुमची कोर्टात, म्हणजेच तुमची केस दाखल झाल्यानंतर त्याला नंबर पडतो, जी की सगळी क्लरिकल प्रोसिजर आहे की त्याला नंबर मिळाल्यानंतर त्याला समन जातं. हे जे समन जात असतं हे त्याला जात असतं कोर्टाकडून त्या व्यक्तीला समन जातं आणि समन गेल्यानंतर त्या आरोपीला हजर राहण्यासाठी हे समन्स गेलेलं असतं कोर्टाकडून. तर समन्स गेल्यानंतर त्याला हजर करण्यात येतं. तो जर नाही हजर झाला तर त्याच्या विरुद्ध वॉरंट निघत असतं. वॉरंट जर निघालं तर त्याला हजर करण्यात येतं आणि त्याच्या पुढची स्टेज म्हणजे ठराविक स्टेजेस सांगतोय ह्या शॉर्टमध्ये तुम्हाला की ह्या सगळ्या स्टेजेस असतात. ही प्रोसिजर बरीच लांब असते. तर त्यानंतर ही जी आहेत पुरावे असतात, पुरावे आणि ही असतं क्रॉस एक्झामिन. पुरावे दाखल केल्यानंतर ती केस क्रॉस एक्झामिनेशनला लागते, म्हणजेच उलट तपासणीला लागल्यावर दोन्ही पक्षांची उलट तपासणी होते. दोन्ही बाजू आपापले पुरावे व साक्षी मांडतात की आमचा काय व्यवहार झाला होता, तिथं कोण हजर होतं किंवा कशा प्रकारचे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झाले होते, कशा प्रकारच्या व्यवहारासाठी मी हा चेक दिला होता. हे सगळे पुरावे तुम्हाला दोन्ही बाजूचे आपल्याला एक सांगणार एक त्याला नाकारणार, ही सगळी या प्रोसेसमध्ये चालतं. त्यानंतर त्यांची उलट तपासणी होते आणि उलट तपासणीनंतर जे काय आर्ग्युमेंट होतं त्यानंतर येतो निर्णय. आर्ग्युमेंटनंतर जो निर्णय येतो त्यात जर दोषी आढळला तो व्यक्ती तर बऱ्यापैकी याच्यात सेटलमेंटच होतात. सेटलमेंटमध्ये जर तुमचं सगळं झालं तर ठीकच असतं.
कारण कोणालाच कैद किंवा जास्त भरण्याची रक्कम आपल्याला नको असते, तर अशा केसेसमध्ये आरोपी विरोधात जर निकाल लागला तर हा निकाल त्याच्यासाठी 2 वर्षापर्यंतची कैद, जर आरोपीच्या विरोधात हा निकाल लागला तर 2 वर्षापर्यंतची कैद, चेक रकमेसह दुप्पट दंड किंवा दोन्ही. आणि याच्यात अजून एक व्याजासहित सुद्धा एक प्रोव्हिजन आहे. तर व्याजासहित त्याला रक्कम किंवा त्या केसचा खर्च ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतात. तर अशा प्रकारे चेक बाउन्सची केस ही आपण दाखल करू शकतो किंवा अशा प्रकारे चेक बाउन्सच्या स्टेजेस असतात जी केस दाखल केल्यानंतर असतात. अशाच प्रकारचे कायदेशीर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की भेट द्या आणि पुढील कायदेशीर व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.